नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं स्वागत. बघा मित्रांनो, आपण आपल्या कोकणामध्ये आहोत, गावी आहोत आपल्या, आणि शिमगोत्सव सुरू आहे. आपण अगोदरचा व्हिडिओ बघितला की आम्ही सकाळी होळीवरती हलकुंड आणायला गेलो होतो. जे हलकुंड होळीचे टाक ते आम्ही जमवली, आणि आता आमच्याकडे घरोघरी पालखी येते. गावामध्ये आमच्या भरण्याची पालखी. बघा मित्रांनो, वर्षभर कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही असू द्या आणि नोकरीधंद्यासाठी किंवा कामासाठी कुठेही असेल तरी तो शिमगोत्सवामध्ये आपल्या गावी येतो. आपल्या ग्रामदेवताची पालखी आपल्या खांद्यावरती घेतो. कारण मित्रांनो, वर्षभर आपण देवासाठी जात असतो, देवळामध्ये भेटीसाठी, पण शिमग्यामध्ये देव हा आपल्या घरी येत असतो. त्यामुळे प्रत्येक कोकणकर किंवा चाकरमानी असेल किंवा नोकरीमध्ये राहणारा माणूस हा कोकणामध्ये येत असतो. आज आमच्या देखील घरी आमच्या ग्रामदेवताच्या पालखीचं आगमन होणार आहे. तर तिकडे वरती तर पालखी गाव घेते, हळूहळू सर्व गावं घरं घेत येणार, आणि आता आमच्याकडे देखील तयारी चालू आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय काय आम्ही तयारी केली आहे ते देखील बघा. कशाप्रकारे आमच्या घरी आगमन होईल ते देखील बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि करा. आणि जर आपला व्हिडिओ अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तर चला बघूया कशाप्रकारे, बघा ढोलाचा आवाज येतोय वरती, कशाप्रकारे आम्ही तयारी वगैरे आगमनाची केलेली आहे ती पाहूया. आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो देखील तुम्ही कंटिन्यू राहा. तर बघा मित्रांनो, हे आपलं घर आहे, आणि बघा इकडे आपण कणा रांगोळी देखील काढलेली आहे. बघा अंगणामध्ये सर्व आपली तयारी चालू आहे बघा. आणि आतमध्ये देखील तयारी चालू आहे. बघा आमचा बबल्या तयार झालेला आहे जायला, आणि पाहू शकतो आपण. बघा इकडे देखील सर्व कणा रांगोळी काढलेली आहे बघा. इकडून आपल्या पालखीचं आगमन होणार आहे आपल्या घरी. इकडे बघा गावामध्ये देखील सर्वकडं कणा रांगोळी काढलेली आहे प्रत्येक घरामध्ये, पाहू शकतो आपण. आणि बघा आता थोड्याच वेळामध्ये आपल्या घरी देखील पालखीचं आगमन होईल. तर हा सोहळा आपण सर्वांनी पाहायचा आहे, आणि तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओवरती. नाही ह्या परत सांगू ठेव असं म्हणते. हो महाराज या इकडे. काय ना थांबा हे बॅटरी वगैरे काय आहे, चार्जिंग वगैरे मोबाईल जो कोणाची बॅटरी असेल चार्जिंग करायची ते आपण घासत असते. ओंकार समजतं आपण अजून तर चालते काय तू पण आता आम्हाला कोकण गेला जायला माझ्या गोष्टी भेटायची गावकडून मला गावाचं भेटतं भुईला मध्याला येतात, तुम्ही यात्रेतून गावला येतात, त्या प्रॉब्लेम आहे.
हवे तुमचे भांडणं तुमच्या परिवारामध्ये काय मला कुठे चालू आहे मनसा कुठं चालू आहे भाजी सुटून काय अर्थ हो तुमच्या घरी येतोय हो ते लावायलाच येतोय आम्ही तुम्ही आम्हाला लावा आम्ही तुम्हाला लावतो पहिले आपली काय कोण खातच नाही तुम्ही पिशवी द्या पिशवी द्या तिथेच पिशवी कुठे ठेवली काल आलोय मी फक्त थैली भरून द्या हो बोला पडतो येतं ना हे पडतो तो काही नाही परतवायचं आहे आता परतवा लागेल फॉलोअर्स काय बटवाय वाटतं तेव्हा बघा काय रे पडसाल वरती
बघा मंडळी, आता आमच्या घरून पालखी पुढच्या घरामध्ये गेलेली आहे बघा. आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कसं पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये शिमग्यामध्ये देव आपल्या घरामध्ये येतो आणि कोकणातील जे गावकरी असतात किंवा आपल्या घरी आल्यानंतर त्याची पूजा अर्चा कशी केली जाते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. आमच्या घरी देखील पालखी आमची ग्रामदेवताची आली होती, त्याची आम्ही पूजा केली. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या अंगणामध्ये पालखी नाचवली. मित्रांनो, अशी प्रत्येक घरामध्ये अशी पालखी जाऊन बसते ग्रामदेवताची आणि प्रत्येक घरची जी लोकं असतात ते आपल्या मनोभावे आपल्या गावच्या देवाचं पूजन करतात. आणि मित्रांनो, मी पहिला सुरुवातीच म्हटलं होतं की शिमग्यामध्ये वर्षभर आपण देवाच्या मंदिरात जातो दर्शनासाठी आणि शिमग्यामध्ये देव आपल्या दारामध्ये येतो दर्शन देण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता आमच्या घरी आलेला आमच्या ग्रामदेवताचा आगमनाचा व्हिडिओ होता आणि आम्ही केलेलं पूजन. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या गावी देखील तुमच्या घरी ग्रामदेवताची पालखी येत असेल, तुमच्या ग्रामदेवताचं नाव कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता. थांबूया आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.